नमस्कार मित्रांनो, मी किशोर चौधरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आज 10 मे 2026 आज मातृदिवस आहे। तरी माझ्या सर्व यूट्यूबच्या परिवारामधल्या माता बहिणींना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा। प्लॉट नंबर आपण 1 मध्ये आलेलो आहे। आपण 2-3 दिवसा पहिले सांगितलं होतं का आपण गंगाफळची किंवा पंपकिन्स किंवा काशीफळ किंवा डांगर भोपळा पिपो व्हरायटी अंकुरची लावलेली आपण त्याची आजची ग्रोथ कशी आहे ते आपण दाखवणार होतो। उत्पन्न आपण पहिलेच धरलं 5 रुपये किलो जरी असलं तरी भरपूर झालं। पहिले कॅमेरामॅनला मी शूट करायला लावतो। संपूर्ण क्षेत्र पूर्ण हिरवं झालेलं आहे। झाडही खूप सुंदर आहे इथले। गंगाफळाला किंवा पंपकिन्सला खर्च नाहीच्या बरोबर आहे। जे उत्पन्न येईल ते आपल्या पदरामध्ये पडणार आहे। आपण हा आपला पहिला प्लॉट आहे। संपूर्ण 1 ते 5 प्लॉटमध्ये आपण स्टेप बाय स्टेप गंगाफळ, काशीफळ किंवा पंपकिन्स किंवा वापस डांगर भोपळा लावलेला आहे। आज आपण पहिलं फळ कट करणार आहे। आज मातृदिन पण आहे आणि त्याच्यामुळे माझ्या मुलीकडे मी आज ते पहिलं फळ पाठवणार आहे। कारण की पहिली बेटी धनकी पेटी किंवा लक्ष्मी असते, तर तिच्या घरीच आपल्याला एक फळ पाठवायचं आहे। कॅमेरामॅनला मी सांगेल का मला कैची द्या। आणि आज दिवस सुंदर आहे त्याच्यामुळे परत सांगेल गॉगल लावायचं म्हणजे इतका सूर्यप्रकाश आहे का काहीच बोलता येत नाही कॅमेरासमोर। आपण आता टोपी पण घालून घेऊ। आणि आज मुहूर्त मातृदिवसाचं कॅमेरामॅनला मी सांगेल फळ दाखवा आणि त्याला आपण आता कट करणार आहे, म्हणजे त्याचा हॅपी बर्थडेच करणार आहे आज। माल जवळजवळ रेडी झालाय। आपल्या कष्टाचं फळ साधारणतः 5-6 किलोचं नक्कीच येईल। आणि खर्च नसताना 5 रुपये जरी म्हटला भाव गेला 5 किलोचं किंवा 6 किलोच्या आसपास फळ येईल। 6 किलोचंही धरलं 30 रुपयाचं एक फळ। एका वेळेला 2-3 तर नक्कीच असतील। हे एक फळ अजून एक आपण कट करू, मोठं घेऊ म्हणजे जे रेडी झालेलं असेल। फळं खूपच लागलेले आहेत, मजेदार फळ आहेत सर्व झालेले आहेत रेडी। इकडे घेऊ का भैया? इकडे आहे का? हे पहा आता हे पण एक काढू आपण। यानी ह्या गंगाफळ किंवा काशीफळची हार्वेस्टिंग साधारणतः 3 ते 4 वेळा होते। जे मोठे मोठे फळ आहेत ते काढून घ्यायचे असतात, काढून घेऊ। आणि खर्च म्हटला तर बियाण्या व्यतिरिक्त काहीच खर्च केलेला नाही, कोणता स्प्रे मारलेला नाही। एक अजून एक तोडू आपण। बाकीचे आमच्या भाऊबंधांनाही पाठवून देऊ। खर्च कमी केल्यानंतरही उत्पन्न घेऊ शकतो, हे जे व्हिडिओमधून दाखवायचं होतं। पपई दाखवायला लावतो। पपईचं झाडच पहा खूप सुंदर डेव्हलप झालेलं आहे। मोसंबी पण खूप छान डेव्हलप होते। साधारणतः आता हे 3 फळं आपण तोडलेत। तरी आपल्याला हा छोटासा व्हिडिओ बनवायचा होता, जास्त काही मगजमारी करायची नाहीये। जे आहे ते आपण दाखवायचं आहे। ऊन भरपूर आहे, 10:30 वाजलेले आहेत। 10:30 जवळजवळ झालेले आहेत। तरी हा प्लॉट काही ना काही पैसा आपल्याला देऊनच जाणार आहे। पपई स्टेप बाय स्टेप येईल, मोसंबी तिच्या वेळानुसार येणार आहे। तोपर्यंत आपले छोटे मोठे प्रयोग आपण करत राहतो। मशीन बनवतोय आपण, पूर्ण तयार झाल्यानंतर या 2-4 दिवसामध्ये आपण एक अजून व्हिडिओ टाकणार आहे त्या मशीन बद्दलचा। तरी व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा। आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा। आणि एवढंच बोलू आणि आज आपण इथंच थांबू। नमस्कार।